दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये। परळीमध्ये एका सरपंचाचा टिपर खाली चिरडून मृत्यू झाला आहे। सुरेश दसांनी देखील यावर शंका उपस्थित केली की हा नेमका अपघात आहे की घातपात आहे, काय सगळं सुरू आहे? काय त्या बीड म्हणजे बिहार झालेला आहे महाराष्ट्राचा। त्या बिहारमध्ये आणि 10पेक्षा मोठे गुंड जर त्या बिहारमध्ये आपल्या बीडमध्ये असतील तर कायदा सुव्यवस्था कशी टिकेल? त्यामुळं कोण कोण याचे सूत्रधार आहेत, यांचे आका वगैरे काय ते म्हणतात ना धस, अरे एक सत्ताधारी पक्षातला आमदार यावेळेस इतकी स्पष्टपणे बाजू मांडतो आणि तो सांगतो, तर मुख्यमंत्री किंवा सरकारने त्यावर लक्ष घालायला हवं। परंतु त्याला पाठीशी घालण्याचं काम जर होत असेल आणि ते महाराष्ट्रातील आत्ताची परिस्थितीमध्ये ते गुंडगिरी मोडून काढतील किंवा गुंडांचा बंदोबस्त करतील हे सरकार, असं वाटत नाही। म्हणून मी आता भाषणातून म्हणालो की गुंडांना राजकारणी पोचतायत की राजकारणी गुंडांना पोचतायत हे महाराष्ट्रात आता कळेन असं झालंय। पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 8108 17 63 65।